हाय, वेलकम टू अंकिताज हॅपीनेस. गुड मॉर्निंग सगळ्यांना. आज नाश्त्याला बनले आहे दडपे पोहे आणि चाय. असा काही नाश्ता होता आज. तर आता मी फ्लोरिंग क्लीन करून घेणार आहे आधी आणि आवरणार लवकर कारण मला थोडंसं बाहेर पण जायचं आहे. तर मी युजली मॉपच यूज करते कारण व्यवस्थित क्लीन होतो. आमच्या इथे धूळ भरपूर येते घरात, सो मी जास्त करून मॉपच यूज करते कारण एकदा दोनदा क्लिनिंग रोजचे होऊन जातं. तर असं काय माझं क्लिनिंग चालू आहे आता आणि क्लिनिंग झाल्यावर लगेच मी बाहेर जाऊन येणार. आणि गाईस, मी बाहेर जाऊन आली आणि आज जेवणाला होतं टोमॅटोचा सार, भजी होती बटाट्याची आणि आंबे होते. असं काय जेवण झालं आज दुपारी. आणि आता बघा गाईस, संध्याकाळचा व्ह्यू माझ्या बाल्कनीमधनं असं काही आहे कारण थोडंसं ऊन पण भरपूर आहे. मला आता खाली जायचं आहे थोडं, बघू. तर हे बघा गाईस, असा व्ह्यू आहे. आमच्या खाली आधी फर्निचरचे शॉप्स होते पूर्ण, जे इल्लीगल होते. ते आता मध्यंतर आग लागली म्हणून त्यांच्यानी खाली केलं BMCने. आणि आता हे जे कार सेकंड हँडचं आहेत त्यांचे दुकानं इथे लागलेली आहे असे लाईनीत. आणि असा काय व्ह्यू आहे माझ्या बाल्कनीमधनं. तर इथनं तुम्ही मेट्रो स्टेशन पण बघू शकता. मला वाटतं नाही दिसणार तुम्हाला, कधीतरी मी झूम करून दाखवेन. इथनं मी रोज मेट्रो बघते. आणि आता मी चालली आहे खाली कारण मम्मीची नाईटी वगैरे शिलाईला द्यायची होती. तर चला मी जाऊन येते. मी आता नाईटी दिली आणि परत घरी चालली आहे. तर मी आता आली आमच्या सोसायटीमध्ये. तर मी तुम्हाला एकदा बॅक व्ह्यू दाखवते कसं आहे आमची सोसायटी. तर मी रोज संध्याकाळची इथे राऊंड मारते, कधीतरी नाही, रोज कधीतरी मारते. तर ही बिल्डिंग इथे तयार होत आहे नवीनवाले. आमच्या बिल्डिंगच्या मागे खूप छान वाटतं, वारा असतो संध्याकाळचं. तर नेहमी मी येते वॉकिंगला, एक 10-15 मिनटं वॉकिंग करून जाते. थोडंसं चेंज पण वाटतं म्हणून. असं काय हे बॅक व्ह्यू आहे. लवकरात मी पूर्ण तुम्हाला माझी सोसायटी दाखवेन काय कशी आहे काय आहे. इथे मुलांसाठी खेळायला सुद्धा आहे, पण आता मुलं काही बाहेर गेलेले आहेत मे बी वॅकेशन्सला, म्हणून आता कोण नाही आहेत. नाहीतर नेहमी मुलं इथे मागच्या बाजूला खेळत असतात. तर हे आहे आमचं बॅक साईड सोसायटीचं. आणि आता मी आली घरी. तर मी बेड ऑर्डर केलेला, तर कालच हा बेडची डिलिव्हरी भेटली आहे. तर असं काय आहे बेड, हा सीसेम प्लाय असं काय तो बोलला मला. 24,000ला पडला आहे हा बेड. मी शोरूममधनंच घेतली, तयार करून दिला आहे या लोकांनी मला. आणि असं मी बॅकबोर्डला हा ब्राऊन यूज केला आहे कारण आमच्याकडे धूळ भरपूर येते म्हणून ते घाण व्हायला नको म्हणून मी हा यूज केलेला आहे ब्राऊन कलर. आणि हे साईड टेबल तर आधीच होता माझ्याकडे, तर मी तो द्यायला गेली नाही कारण परत तो घ्यायला गेले तर ते मला अराऊंड 7-8,000 बोलायला लागेल. तर म्हटलं हेच ठेवूया साईड टेबल. आणि असा काय बेड आहे. मी तुम्हाला लवकरच घराचं टूर पण देईन लवकर. असं काय मी पेंट पण केलं आहे घराला. आणि इव्हनिंगला माझ्या बेडरूममधनं असं काय व्ह्यू आहे गाईस. कंटाळा बरेच वेळा येतो कारण लवकर कामं आवरतात, मग काही करायला नसतं. तर मी ते बाल्कनीमध्ये उभी राहून येणाऱ्या जाणाऱ्या गाडींना बघत असते. आणि हा व्ह्यू असल्यामुळे एक थोडासा वेळ जातो, छान वाटते इव्हनिंगला. थोडंसं ऊन पण आता गेलं आहे. त्याच्यानंतर मी केली 6:30 वाजले, दिवाबत्ती केली, देवाची पूजा केली. आणि आज बघूया रात्रीसाठी मम्मीने बनवली आहे चपाती. तर हे बघा गाईस, मम्मीने चपाती बनवून ठेवली आहे. आता
ला भाजी बघायची आहे, काय करायचं आहे ते बघू लवकरच काय बनवणार. तर आजच्यासाठी एवढाच.